आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाचा तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. केवळ सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर ही प्रार्थना परमेश्वर नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पश्चातापाविषयी बोलायचं आहे. प्रत्येक माणसाला जाणीव झाली पाहिजे की आपण पापी. जरपर्यंत ज्या माणसाला जाणीव होत नाही तोपर्यंत तो मनुष्य एक विश्वासात वाढत स्वतःची पाप जेव्हा पदरी घेतो तेव्हा त्याला कळते की मी पापी आहे. रोमकरस 3:10 वचन तसं दिलेलं आहे. या पृथ्वीत नीतिमान कोणीच. जरा वचन घे. शास्त्रात असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणीच नाही, एक सुद्धा. शास्त्राच्या शिक्षणात पौलाचे जे अभ्यास होता म्हणजे शिक्षण होतं, तो नेहमी बघत होता की ह्या शास्त्रामध्ये जे लोक लिहिलेलं आहे म्हणजे या पवित्र शास्त्रात या बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे हे ज्या लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. ते पहिले पापात कसे होते, जीवन कसं जगत होतं, कसं वाईट जीवनामधून ते कसे बदलले गेले, ते शास्त्राचं हे शिक्षण आहे. म्हणजे याला बोलतात पवित्र शास्त्र. म्हणून पौलाने याचा एक स्टडी केला म्हणजे एक अभ्यास केला की याचे जे सगळे आहेत त्याच्यात नीतिमान कोणीच नव्हतं. ते सगळे पापी लोक जेव्हा चेंज झाले, बदलले, माझ्यासाठी तुमच्यासाठी काही बदलत आहे, तेव्हा हे शास्त्र लिहिलं गेलं. कधी कधी कोणाला माहिती नाही. आम्ही हमेशा दुसऱ्यांना निंदाने नफरताने द्वेष करतो. पण हे जे लोक बदलले त्यामुळे या शास्त्रात लिखाण केलं. सगळे पापी आहेत. या शास्त्रात असा नीतिमान कोणीच नव्हता. पौलाच्या या पवित्र शास्त्राच्या स्टडीमुळे फक्त एकच येशू ख्रिस्त पवित्र होता. समजलं? म्हणून त्यांनी त्याच्यावर एक डिसिजन घेऊन अभ्यास करून लोकांना सांगायला सुरुवात केली की नीतिमान कोणीच नाही, एक असं शास्त्रात. आणि हे रोमन लोकांना जास्त, कारण रोमन लोक जे होते जी स्वतःला गर्विष्ठ, खंबीर, मीपणा, अहंकारपणा असे गाजवत होते. हालेलुया. त्यांना सांगितलं काही ठिकाणी असं होतं सगळ्या पापीपेक्षा मोठा पापी त्याला जाणीव झाली. पेत्राने पण लूक मध्ये त्या 5व्या अध्यायामध्ये पेत्र पण बोला मी पापी येशू बोलला नाही, तुला माणसं पकडायचे, मानव प्रेमामध्ये तुला उतरायचं. आमच्या प्रत्येकाला मानव प्रेम हे समजलं पाहिजे. परिवर्तन त्याला बोलतात, परिवर्तन. एखादी व्यक्ती बघा ती बदललेली जाते, बरोबर, आणि बदलल्यानंतर ती तिचं जीवन दुसऱ्यांना सांगते आणि सांगितल्यानंतर माहितीये तू कोण होत, बरोबर नाही? की कोण होत त्याचमुळे तुला सांगितलं. तुला माहिती नव्हतं ना की ते पापी होतेस. मी 80 पाकिट माणिकचंद खात होता, माहिती होत नाही. म्हणून ते मी तुम्हाला सांग, मला कोणी भेटला तर त्याला मी तेच सांग, तुला मी का दोष देऊ? तुझ्या अगोदर मी पाप केले, दोष नाकार. दोष कधीच कोणाचा काढायचा. म्हणून पौलाची काही पत्रामध्ये 14 पत्र आहेत, त्याच्यामध्ये एक सुंदर मार्गदर्शक
शिक्षक, कारण तो शिकलेला होता. प्रेषितांच्या कृत्या 9 अध्यायामध्ये तो शरणूक करणारा मनुष्य होता. जितके प्राज्ञ जीवन जगत होते ना, त्या लोकांना सतावायचं काम करायचं. आज तुम्ही आणि मी याच्या काळामध्ये जीवन जगता, तर अनेक लोक हेच काम करतात. सतावाचे दिवस सतावणार. कारण जर तुम्हाला पवित्र बनायचं असेल तर मग ते 16 ते 24 वचन पहिलं वाचायला लागेल. मध्ये 16 ते वचन 24. मग येशू आपल्या शिष्याला म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःच नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन स्वतःचा वधस्तंभ उचलावे आणि माझ्या मागे, ज्या माणसाला देवाच्या मागे लागायचं असेल तर दुसऱ्यांना नका सांग, तुझ्या स्वतःला जे दुःख आहे ते उचल आणि गपचूप निघ. आता मी या एवढ्या वर्षभरात आहे, बरोबर, 92 मधून मी सुरुवात केली. या कार्याला खाण्यापासून पिण्यापासून सर्व गोष्टीची एक शिक्षण आहे. एक छोटीशी साक्ष सांगतो. जेव्हा मी इकडे कार्याला आला, घर सोडून आला, तेव्हा ना, आज तुम्हाला माहिती दुधामध्ये पाव टाकून खातात ते आज मी खाल्लं त्याचं तर त्या टायमाला मला इकडे खाण्यासाठी तेव्हा कोण नव्हतं माझ्याकडे, तर मला खायला काही नाही मिळत. म्हणून हे बिटाणे पाव त्याला 4-5 दिवसाच फक्त एक्सपायर डेट असते, बरोबर, आणि ते खराब झाले, त्याला बुरशी पकडले. मग ती बुरशी पकडले तर ते मी गॅसवरच त्याला थोडे काळे केले, कडक केले, ती बुरशी उडवली. मग 1 कप दूध घेतलं, 1 ग्लास पाणी घेतला, त्यात थोडी साखर टाकली आणि ते सगळे पाव त्याच्यात तोडून टाकले. कशामध्ये? दुधामध्ये. आणि हे जे पाव आणि दूध जे असते ते कसं असते माहितीये का? पोटाला फुगी धरते, म्हणजे जेवायची इच्छा होत नाही. त्याला 1 दिवस पूर्ण पाव, दुसरा दिवस पर्यंत निघतो त्याच्याने, एवढं ते असते मजबूत. आणि त्या टायमाला दुसरं काय करायचं की चणे घ्यायचं, पाणी प्यायचा, त्याला पण पोट, म्हणजे पोट भरलेलं राहतं. हा एक स्वभाव. कारण खिशात पैसे नाही तेवढंच होतं. मग ही जी सेवामध्ये राहायचं आहे, लोक यायचे, प्रार्थना घ्यायचे, आता पण तेच आहे. फार लोक कमी आहेत की असे विचारणारे काय खाल्ले. पण त्या काळामध्ये तो विचारच नाही कोण करायचं, सगळं निघायचं. म्हणून मी ती मागवायचं, आणायचं आणि तसं सांभाळून ठेवायचं. आता ही जी दुःख आहे त्याने सांगितले ना, माझ्या मागे यायचं आहे तर स्वतःचा वधस्तंभ. ना त्याच्यात काजू टाकले, ना त्याच्यामध्ये काय बदाम टाकलं, ना काही टाकतात खायला. त्या टायमाला काही नाही मिळत. तो फक्त खराब झालेले ते पाव. मी तुम्हाला सांगतो कशाला माहितीये का? आज देवाने या दुकानामध्ये मला सगळं दिलं. आज देवाने त्या वडापावचं दुकान पण दिले. कशाला सांगतो तुम्हाला माहितीये मी, की मी पूर्वी असे त्याग केले आणि मी लहान मुलं असलं का त्यांना मी असला काहीतरी देतो, कारण मला माहितीये मी छोटा होता. त्या वडापावच्या दुकानावर तिकडे वडे काढत की पैसे नाही, बिचारे मोठी माणसाची खातात आणि जातात, बघितलं आणि गपचूप तोंड मारून परत गेले. अशी परिस्थिती होती. म्हणजे बघा, हे शिक्षण आहे. जो मनुष्य जास्त त्याग करतो त्याच्याकडे सगळं येते, एवढं लक्षात ठेवायचं. आज परिस्थिती अशी आहे की त्या परमेश्वराने त्या त्यागाची फळं मला सगळी द्यायला. आता ते मी अनुभव घेतले की पहिला मी त्याग केला, झाड लावलं, मेहनत केली, कष्ट केली, आता त्याची उगवती बाजू आहे.
म्हणून पहिल्यांदा पाप कबूल करायचं, पश्चाताप करायचं. शाळेत जायचं इकडून आगाशीला 15 मिनिटाची शाळा सुट्टी. किती? आगाशीतून धावत धावत यायचं आणि 15 मिनिटामध्ये जेव्हा माझं जेवण म्हणजे जाम स्वस्त, म्हणजे अर्ध जेवण खाली तर अर्ध जेवण माझ्या पोटात. ते पोटामध्ये ते सांगायची तुझे हात फाटल्यात का बरे बघ, कारण काय करणार तर घासच बनवत नव्हता. मग ते घास बनवायचे, लाडू बनवून ठेवायचे, मग ते खायचे, मग खाली नाही पडायचं. नाही तर केळीचं पान टाकायचं ना त्याच्या खाली, कारण मला तो जेवताना स्वभावच असा होता, हक्क सारवायचं. आणि ते जमत नाही. 10 मिनिटं तर जायला 5 मिनिटं. शिक्षा व्हायला लागली शाळेमध्ये. अरे या शाळेत शिक्षा होत नाही, बस त्या टाइमाला 16 कधी पण आलं तरी चालते असं. पण त्या शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्याच्या मुलीला माहिती आहे, धावत असतं मुलं नाही का, लेट गेल्यावर धावायला लागते शाळेत. परिस्थिती अशी होती ती मी सांगतो तुम्हाला. आणि ते दिवस असे निघाले, मग शेवटी 5 पैशाचे चणे घ्यायला लागले. तर 5 पैशाचे चणे घेतले, 1 ग्लास पाणी. चणे खाले, पाणी पित राहिलो, आणि 10ची शाळा ते संध्याकाळी 5 पर्यंत. मग भाऊ वगैरे इकडे यायची जेवायला, पण मी नाही. अर्धी एकर माझी तेवढी धावपळ नव्हती, मी छोटा आणि अर्धी एकर. आणि त्यामध्ये तो 5 वाजेपर्यंत त्या 5 पैशाच्या चण्यावर ते दिवस काढायचे. कशी हे लाईफ मध्ये जीवन जगत आलो, म्हणून त्याचा परिणाम हे सुख मिळते. सुख म्हणजे काय समज, आता मी सुखाचं खात नाही. तुम्हाला आता पण माहितीये की कुठेतरी प्रार्थना कुठे जायचं असलं तर पहिले डब्यामध्येच मी भरून जातो, बरोबर. थंड भरून तेच खातो अद्यापर्यंत. कधी कधी ह्याच्या आणि ते थंडावामुळे सर्दी पण. तर काही शिक्षण तुम्हाला मी सांगतो की देवाजवळ येत असताना संकटातून जावं लागतं. आज कोणाला सांगितलं हे नाही मला आवडत, ते नाही मला आवडत, ये ना मी खात, ते नाही खात, कारण ते भार कधी डोक्यावर आलेले नाही. ज्या डोक्यावर भार येतात ना त्याला कळतं. म्हणून हे शास्त्र पौराणिक असं लिहिलं की या शास्त्राद्वारे तुम्हाला माहिती मिळते. आता हे माझं एक शास्त्र जीवनाचं आहे, तुमच्याही जीवनाचं एक शास्त्र. म्हणून मी लोकांना, गरीब लोकांवर दया करतो, छोट्या मुलांवर दया करतो. त्यांना खायला प्यायला नाही, त्यांना खायला प्यायला नसल्यामुळे ते चोरी करायला शिकतात, समजलं. म्हणून हे मी जे दान धर्म आणि जी काही माझ्या होईल ती करायचा प्रयत्न करतो, याच्याद्वारेच करतो. कुठे नेणार पैसा, कुठे नेणार वस्तू. कधी आजारी लोक घरात पडलेले असतील ना, त्यांना जाऊन फक्त 1 दिवस भेटून या. नुसते भेटायला नाही जायचं, त्यांच्याशी बोलायचं, थोडासा वेळ काढा, आणि त्यांच्या मनातल्या काही गोष्टी अटकलेल्या असतील ते फक्त खाली करायला सुरुवात करा. मग तुमच्या डोक्यात शरीर नक्की काहीतरी गडबड आहे. मानसिक संतुलन माणसाचं बिघडते आज आहे, कारण देवाशिवाय दुसरा कोणता पर्याय शोधा. त्या पर्याय शोधण्यावर तुम्हाला देवाची कृपा काय आहे ती शोधता, ती समजली पाहिजे. आणि ती समजल्यावर देवाच्या शिक्षणानुसार जाणीव पण झाली. पश्चातापाचं शिक्षण, माणसाला कोणता मार्ग आणायचं हे शिक्षण आहे. आता त्या मार्गात मी लहानपणापासून शिकलो तर मला जाणीव झाली. मी कशा कशा त्यागातून आलो ही मला जाणीव झाली, आणि मी कशा कशा त्यागातून फिरलो ही पण जाणीव झाली. मी बोललो कमी पण कार्य केलं जास्त, नीता ऐकले जास्त, शळ झाला जास्त, खेळ झाला जास्त.
पण माझं जीवनात जे काम करायचं ते केलं, कारण मला जे काही करायचं आहे ते मी लोकांना शिकवतो. प्रयत्न करत राहा, उपयोगी येईल. आणि कधी पण प्रयत्न घालवू नका. त्या प्रयत्नातून उपयोगी होणारं काम जे आहे ना ते करायचा प्रयत्न. ज्ञानाचा वापर नेहमी कामाला आहे, पण जर त्याचा वापर चांगला केला नाही तर उपयोगी येईल. म्हणून पहिला आपलं पाप खाली करायचं. तुम्हाला वाटते मी चुकतो, तर असं वाटत असेल तर आपण चुकतो ना तर पश्चाताप करू. आपण स्वतःला विचार, मी कुठेतरी चुकतो. आता मी सांगेन मी कुठेतरी चुकतो, हा चुकतो, तर मला सुधारण्याचे काम माझ्या प्रयत्नाचा यश आहे. तर मी जेवढं निर्णय घेतले की जेवढं मी लहान असताना ज्या छोट्या मोठ्या चुका केल्या, पाप करत गेलो, त्याचा परिणाम त्या पापा मजबुरीने होते, पण लहानपणाच्या गोष्टी. पण तिथून जे मी सुटत गेलो आणि ह्या पवित्र राज्यामध्ये जेव्हा एक प्रवेश करायला लागलो, तेव्हा देव मला सगळ्या गोष्टी द्यायला. म्हणून हे त्यागाचं जे फळ आहे ना त्याला द्यायला सगळ्यांना होती. तो असा नाही भेदभाव करत, सगळ्यांना सगळं दे. रोजची भाकर, खाण्यापिण्यात ठीक आहे. मी माझ्यासाठी नाही विचार करत, माझं सगळे आचार विचार पोचण्यासाठी. मी लोकांना एकच सांगतो, तू दुःखी काय तर पहिले स्वतःला चॉईस कर. मी योग्य आहे का अयोग्य? तू गरिबी का आहे? तू कर्जबाजारी का आहे? काहीतरी मिस्टेक आहे. तू टेन्शनात का आहे? काहीतरी मिस्टेक आहे. देवाकडे येतो, डावा दात दुखते, डावा देवाकडे येतो, पण देवाप्रमाणे आणि त्याच्या शिक्षणाप्रमाणे मागण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने उत्पत्ती 1:27 त्यांना रूप दिलेलं होतं, देवासारखा माणूस राहावा. फक्त प्रभू येशूचे काल इकडे या जगामध्ये, आणि त्याला सांगतो योहान 1:29 हा महा जगाची पाप आहे. पहिल्याने पाप केली, दुसऱ्याने पाप सोडली. तेच परिस्थितीमध्ये आम्हाला शिकायचं आहे. दुःख बघू नका, संकट आले येऊ दे ना, येतीलच. सूत्रसिद्ध 91 मध्ये दिलेलं आहे 15व्या वचनामध्ये. जर वाच. तो माझा धावा करीन, मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जोडीला राहीन. तुमच्या संकटाला परमेश्वर आहे. मत्ती 28:19-20 परमेश्वर पुत्र कोण होता, पवित्र आत्मा कोण आहे, तिघांची जतपर्यंत माहिती घेतली नाही तत्पर्यंत देव तुमच्या जोडीला नाही. त्यांनी शिकवलेले तीनव्या गोष्टींचे तिघांचे नियम पाळायला. परमेश्वराने सर्व काही चांगलं केलेलं आहे, त्याचे गौरव करायचे. हे सगळं देवाने मला दिलं. दुसरं, माझ्या पापासाठी येशू ख्रिस्त गेला. तिसरं, पवित्र आत्मा लोकांना मदतीसाठी. ज्यामध्ये पवित्र आत्मा आला ना तेव्हा तो सेवा करायला, नाही तर सेवा होणार नाही. ना माणसामध्ये प्रेम, ना माणसामध्ये दया, ना माणसामध्ये शांती. जतपर्यंत तुमच्यामध्ये प्रेम नाही, दया नाही, शांती नाही, तर तुमच्या भविष्यात शांतीचा अर्थ तुम्ही समजला. पाप पहिलं खाली. म्हणून 6:23 मध्ये वचन दिले, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन. हे वेतन मरण म्हणजे काय? हर दुःख, आपत्ती, समस्या, संकट, टेन्शन, मानसिक तणाव, याच्यात या आध्यात्मिक गोष्टीमध्ये मीपणाने मोठेपणाने चाललं. एकदम नम्राने दे. सगळं देवाचं, सगळं देवाचं, सगळं देवाचं. आपलं काय नाही, कारण देवाने आपल्याला देवाची स्तुती करायला पाठवलेलं आहे. तुम्ही देवामध्ये जीवन जगायला कंटाळा करायला लागला ना तर कधी प्रगती नाही होणार. हे लक्षात ठेवा. देवामध्ये कार्य करायला सुरुवात करायची. मग ती संकट येऊ दे, दुःख येऊ दे, आपत्ती येऊ दे, जसं असेल तसं. पण जर तुमच्यामध्ये बदल होत नसेल तर बदल करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ती पाप आपली तुटली तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करेल. नसेल तो दुष्ट आत्मा आपल्या पाठीशी कार्य करेल आणि आपल्याला तो देवापासून दूर करेल. म्हणून पहिलं पश्चाताप करून
जेवढा तुम्ही पश्चातापामध्ये चालेल तेवढा परमेश्वर तुम्हाला मदतीचा हात देईल. हर परिस्थितीमध्ये देवाचे नियम म्हणून शास्त्राचं शिक्षण तेच नीतिमान कोणी नाही हे शास्त्रातले. म्हणून ह्या ते शास्त्राचे एवढे पापी लोक होते. तुम्ही काय जुना करार कधी वाचला नाहीये? नाही तर थोडं वाचून घ्या. सगळे जुना करारात पापी लोक आलेत. कोणाची पुन्हा मुलं, कोणाची काय काय त्या लोकांनी कार्य केलं. पाप्यांच्या पोराने कार्य केलं ना. आपण पवित्र त्याची पोरं ती आपली पोरं पापात चाललेली आहेत. ते पहिले शिका. त्याच्यात पापी लोकांनीच फक्त मुलांना चांगलं जीवन दिलं. हर शिक्षणात आपल्याला देवाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ह्या शिकलेल्या लोकांसारखं आपण शिकायचं की एवढे पापी लोक बदलले गेले. त्यांनी देवाच्या राज्यात आपलं नाव गाजवून बसवले. मग आपण काय करत आहे? कोण चुकलं तर त्याची निंदा, नफरत आणि द्वेष हे वाचतं. मग ते साथ एक तुमचे दोष काढण्यात म्हणून तुम्ही कोणाचे दोष करता? रोग करत दुसरा तिसरा सुद्धा वचन साखा त्यामध्ये चांगलं सुंदर शिक्षण देते. आपण देवाबरोबर राहायचं की आपण पापी आहे ना, बस एवढंच बोलायचं की मी पापी. मला देवाने पवित्र बनवलं, तुला का नाही बनवलं हे पहिलं लक्षात आणायचं. म्हणून आपल्याला पापातून मुक्त व्हायचं असेल तर परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण छोटीशी एक प्रार्थना. हे परमेश्वर पिता सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, हर एक व्यक्तीचं जीवन परिवर्तन व्हावं विशेष करून प्रार्थना करूया. सर्व लोकांचं जीवन परिवर्तन व्हावं विशेष प्रार्थना करूया. आपल्या गरजा आपल्या इच्छा परमेश्वराने पूर्ण कराव्या. हर वचनात, हर शिक्षणात, हर नियमात परमेश्वराची इच्छेप्रमाणे आपलं भविष्य चालवून आपण सर्व पापी आहेत. आपल्या सर्व पापांच्या अपराधाची परमेश्वराने क्षमा करावी. सर्व लोकांना सर्व आशीर्वाद आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.